नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार. खरातला करणार न्यायालयात हजर. खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल. भोंदूबाबा अशोक खरातचे राजकीय नेत्यांशी हितसंबंध असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता. खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP वराडींचा घेतला जाणार शोध. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. पहिल्याच दिवशी 3 उमेदवारांचे अर्ज दाखल. 3ही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे. नाशिकच्या मालेगावमध्ये SIRच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापणार. SIR हेल्प सेंटरवरून भाजप आक्रमक. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. वाशिममध्ये तब्बल 163 ग्रामपंचायतींचा विकास ठप्प. प्रशासकांच्या मर्यादित अधिकारांमुळे विकास ठप्प असल्याची माहिती. निधी परत जाण्याची भीती. बीडमध्ये 10 वर्षांपासून फरार असलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या. न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी. भंडाऱ्यातील गोबरवाडीत गॅसचा गदारोळ. 300 सिलेंडर आले पण गेले कुठे? ग्राहकांचा गॅस एजन्सीवर संतापाचा उद्रेक. धाराशिवमध्ये पत्र्याचं शेड फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी. लॅपटॉप, धान्याचे कट्टे, शीतपेय आणि इतर साहित्यावर तब्बल 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास. पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल जेलमधून पळून गेलेल्या जन्मठेपेच्या कैद्याला अटक. गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. नाशिकमध्ये खासगी स्कूल व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांकडून व्हॅन चालकाला अटक. बीडमध्ये पुन्हा एकदा खाकीवर डाग लागल्याची घटना. शेतकऱ्याला न्याय देण्याऐवजी पोलिसांना लाच मागितली. पोलीस कर्मचारी ACBच्या जाळ्यात. पुण्याच्या मंचरमध्ये कंटेनर आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.